नमस्कार मंडळी. चला तर आज माझ्या छोट्या शेफला विचारूया. काय खाणार? लागणारे साहित्य: दूध, व्हॅनिला इसेन्स, गव्हाचे पीठ, साखर, अनसॉल्टेड बटर, ड्रायफ्रूट पावडर आणि मीठ. सर्वप्रथम आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी अनसॉल्टेड बटर घेऊन मिक्स करायचे आहेत. आता इथे आपण आपला रेग्युलर सॉल्टेड बटर वापरले नाही, कारण जर त्याचा वापर केला तर कुकीज खूप खारट होतील. त्यामुळे आपल्याला अनसॉल्टेड बटरचाच वापर करायचा आहे. आता तुम्ही बघत आहात की कन्सिस्टन्सी क्रीमी अशी झालेली आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला 1 वाटी गव्हाचे पीठ, 4 ते 5 थेंब व्हॅनिला एसेन्स, ड्रायफ्रुट्स पावडर आणि चिमूटभर मीठ घालून हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. आता मळताना आपला डो हा सॉफ्ट झाला पाहिजे. जर तो सॉफ्ट नाही झाला तर आपण 1 चमचा दुधाचा वापर करून त्याला असा सॉफ्टनेस आला पाहिजे याची काळजी घ्यायची. डो आपला तयार आहे. तर आता आपण प्लेटमध्ये कुकीज थापून घेऊया. आता मी तुम्हाला 2 प्रकारे कुकीज कशा बेक करू शकतो हे दाखवणार आहे. एक पद्धत आहे ती ओव्हनमध्ये आणि दुसरी पद्धत आहे ती कढईमध्ये. तर सर्वप्रथम मी आता इथे ओव्हनसाठी प्लेटमध्ये कुकीज थापून घेत आहे. आता या कुकीजना पिस्त्याच्या कापने गार्निशिंग केली आहे. यासोबतच आता कढईमध्ये जी स्टीलची प्लेट ठेवणार आहे त्या प्लेटवरती पण कुकीज थापून घेतले आहेत आणि जे पिस्त्याचे काप केले आहेत त्याने कुकीजला गार्निशिंग केली आहे. आता आपल्याला ओव्हन आणि कढई प्रीहीट करायची आहे. त्यासाठी ओव्हन आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिट्ससाठी प्रीहीट करायला ठेवला आहे. तसेच कढईच्या तळाशी मीठ घालून स्टँड ठेवून 10 मिनिटे हाय फ्लेमवरती कढई प्रीहीट करायला ठेवत आहे. स्टँडमुळे कुकीजना इनडायरेक्ट हीट मिळते आणि त्यामुळे त्या करपत नाहीत. कढई आपली प्रीहीट झाली आहे. तर जी स्टीलची प्लेट होती ती मी आता कढईत बेक करायला कुकीज ठेवत आहे. आणि जी दुसरी प्लेट होती ती मी ओव्हनला 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटे बेकिंगसाठी ठेवत आहे. अशा प्रकारे ओव्हनमध्ये आणि कढईमध्ये ज्या कुकीज तयार होणार आहेत त्या टेस्टला आणि टेक्स्चरला सारख्याच असणार आहेत. तर ओव्हन नसला तरी टेन्शन घ्यायचं नाही. आपण कढईमध्येही कुकीज घरच्या घरी बनवू शकतो. आता तुम्ही बघत आहात की आपल्या ओव्हनमधल्या कुकीजला छान गोल्डन ब्राउनिश असा रंग आला आहे. तर आता ही प्लेट मी थंड करायला बाजूला ठेवत आहे. साधारण 15 ते 20 मिनिटांनी आपल्या कढईमधल्या पण कुकीज तयार झाल्या आहेत. चला तर बघूया आपल्या कढईतल्या कुकीज. बघा कसं छान अशा बेक झाल्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही बटर कुकीजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन रेसिपीसाठी द मराठीनेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपल्या छोट्या शेफला विचारूया की त्याला ही बटर कुकीज आवडल्यात का? कशी झाली? आवडली? पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद मंडळी.